अरे माझी बॅग कुणी उघडली आणि त्यातलं पाकिट कुणी काढलंय आणि हे बॅगा कुणी अशा वाकड्या तिकडे बांधल्या परत. मित्रांनो सामान चोरी झालं. कसं काय झालं माहीत नाही. इथनं पाण्याचं कॅन भरून घेतलं, इथं पव्वाला पण करून घेतलं. मित्रांनो तर इथनं 7 किलोमीटर आत गेलं ना समुद्र सीमा दर्शन आहे मित्रांनो. आणि तिकडं जाण्याचा रस्ता इतका खतरनाक होता ना भाऊ, इतका जंगली रस्ता होता. आत्ता मला वाघ दिसला माहिती का मित्रांनो. काय झालं हे बघा, वेगळ्याच गाय आहे तिकडं कच्छमध्ये. अशा सगळे नंदी बैल असल्याकडे गायांची शिंग आहेत बघा. साधा नाही आहे का? 108 रुपये रेट आहे का? कब मित्रांनो तर फायनली आलोय माताना मठ. तर हा आशा पुरा माताचा मठ आहे मित्रांनो. मित्रांनो तर जवळपास इथंच 1-1.5 तास आराम केला मी. इथनं गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा चेहरा पाहून वाटतच असेल तर मला काहीतरी घडलं आहे आज. तर मित्रांनो काहीतरी घडलं आहे मित्रांनो. आपण काल जेथे थांबलो होतो नारायण सरोवर येथील भक्ती निवासा येथे, तर तिथे आपण गाडी लावली होती आणि गाडीवर सामान होतं. तर मित्रांनो आपल्या गाडीवल्या सामानाची उचकापाचक झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय की जे भक्ती निवास होतं एवढं मोठं, त्यामध्ये गाडी लावली होती मी पार्किंगला. आणि गाडी लावल्यानंतर आपल्या गाडीवर ज्या बॅग होत्या त्या बॅगमधले तुम्ही पाहू शकता सामान उचकलेलं आहे. अशा पद्धतीने चैन उघडून म्हणजे ते बॅग खाली घेण्याचा प्रयत्न केला आहे. बॅग काढली पण असेल बहुतेक, पण बॅग एकाला एक कनेक्टेड आहेत, बांधलेले आहेत, त्यामुळं बॅग घेऊन जाऊ शकलं नाही आहे. तर अशा पद्धतीने काय भेटलं काय माहिती त्यांना बॅगमध्ये. आता मला सगळं बॅग खोलल्यानंतरच कळलं बाबा काय गेलं आहे काय नाही. तर मित्रांनो माझ्यासाठी जे इम्पॉर्टंट सगळं सामान होतं ते सगळं मी माझ्या जवळच्या छोट्या सॅकमध्ये घेऊन जिथं झोपतो तिथं गेलो होतो. त्यामुळं काही एवढे चोरीला महत्त्वाचं जायचं नाही आहे. पण त्या पाकिटात असेल 200-400 रुपये असतील, ते गेलं असतील. तर मित्रांनो असे लोक कसल्या माइंडसेटची लोक आहेत ही मला काही कळत नाही बाबा. तर चला मित्रांनो, तर हे पोरगं दिसतंय का? ह्या पोरावरच मला डाऊट आहे, कारण हे पोरगं मला नाही काल पण भेटलं होतं आणि ते माझ्याकडे पैसे मागत होतं, पण मी काय त्याला दिलं नव्हतं. ते इथलं लोकलच होतं आणि ते काल तुम्हाला सांगितलंच की मला 1-2 जणांनी मदत केली होती पैशाची. तेच त्यांनी पाहिलं होतं, ते मला पैसे मागत होतं, म्हणे मला पैसे दे. पण मी नाही म्हणलं. तर संध्याकाळी तो आपण जिथं थांबलो होतो मुक्कामी तिथं तो आला होता, पण त्यांनी त्या हॉलमध्ये थांबलाच नाही. तो कुठं गायब झाला तेच कळलं नाही ते पोरगं. पण त्यांनी मला पाहिलं होतं, माझ्या गाडीला पण पाहिलं होतं, मी पण त्याला पाहिलं होतं. तर त्याला विचारलं तर तो ही करायला लागला, मला व्हिडिओ क्यू निकाल व्हिडिओ का रेकॉर्ड करतोय असं म्हणायला लागला. मित्रांनो बॅड लकली त्यावेळेस काय झालं होतं, माझं माईकचं लई घोळ झाला आहे, त्यामुळे इथं कुठलाच आवाज आला नाही माझा. तर अशा पद्धतीने आहे. तर चला आपल्याकडं पुरावे नाहीत तर आपण त्याला काही म्हणू शकत नाही आहे. तर चला आपण आलेलो आहे आता इथल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये. तुम्हाला काल म्हणलं होतं ना मी स्वामीनारायण मंदिर तुम्हाला दाखवतो, तर आज तुम्हाला स्वामीनारायण मंदिर कसं आहे हे इथलं ते दाखवतो. आपण नारायण सरोवरच्या तिथंच अलीकडे 3 किलोमीटर अलीकडे हे स्वामीनारायण मंदिर आहे मित्रांनो. ते एकदम सुंदर ठिकाण आहे. तर पहिलं तर इथं आपण काय करू, आंघोळ वगैरे करू. इथं आंघोळीची एकदम उत्तम सोय मित्रांनो. तर यूट्यूब व्हिडिओ एडिट करायला खूप मेहनत लागते. पाहू शकताय मी इथंच स्वामीनारायण मंदिरामध्ये आल्यापासून 3 तास बसलो. तेव्हा इथं आपला एक यूट्यूब व्हिडिओ एडिट झालेला आहे मित्रांनो. आणि आता आपण मंदिराचे दर्शन करू, आंघोळ पण नाही केली मी, की म्हणलं यूट्यूबचा व्हिडिओ रोजच्या रोज गेला पाहिजे, त्यामुळं तिथं बसून व्हिडिओ एडिट केला आहे. आणि आता आपण आंघोळ करून मंदिराचं दर्शन करूया आणि मग जाऊया पुढं. मित्रांनो तर आंघोळ वगैरे झाली, आता आंघोळ करून आता निघालो आहे मंदिराचे दर्शन करायला. तर मित्रांनो हे स्वामीनारायण मंदिर आहे ना, ह्याची विशेषता म्हणजे तुम्ही जर कोटेश्वर किंवा नारायण सरोवरला येत असाल आणि तुम्हाला VIP राहायची सोय पाहिजे असेल तर तुम्ही या मंदिरात येऊ शकता. इथं मंदिराच्या परिसरात खूप मोठं राहण्याचं हे बनलं आहे, हॉटेल टाईपच आहे. तुम्ही विश्रामगृह म्हणू शकताय किंवा भक्तिनिवास म्हणू शकताय. तिथे 1650 रुपयामध्ये तुम्ही 4 जण एका AC रूममध्ये राहू शकता. अशा पद्धतीचं ठिकाण आहे मित्रांनो. आणि इथनं पुढं आपल्याला माताना मठ म्हणून एक फेमस ठिकाण आहे ह्याच्यातलं भुजमधलं, तर तिथं जायचं आहे. आणि तिथनं पुढं आपण भुज शहराकडे जाणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथं जेवणाची पण व्यवस्था आहे नारायण मंदिरामध्ये. स्वामीनारायण मंदिरामध्ये 100 रुपयामध्ये आपण थाळी घेऊन जेवू शकतो. अशा प्रकारे 100 रुपये चार्ज आहे. आता आपण जाऊया आतमध्ये मंदिराचं दर्शन करायला. अशा प्रकारचं मंदिर आहे. तर मंदिराच्या आतमध्ये जाऊया. बघा मंदिरात जायला पण दरवाजा आहे. बाई मंदिर मित्रांनो तर आलोय स्वामीनारायण टेम्पलमध्ये. तर आतमध्ये पाहू शकताय कसे
AC पूर्ण. वाव, तुम्ही पाहू शकता आतमध्ये असं मंदिर आहे. मित्रांनो तर अशा प्रकारचं होतं आणि खोल अशा प्रकारचं इथं मंदिर आहे. इथं तुम्ही आईस्क्रीम वगैरे पण खाऊ शकता. काय पे अँड ही यूज आहे. मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं स्वामीनारायण मंदिरापासून. तर इथनं पाण्याचं कॅन भरून घेतलं. इथं पावलं पण करून घेतलं. इथं फिल्टरचं पाणी म्हणजे इथं फक्त कूलर लावलं आहे. फिल्टरचं प्लांट आतमध्ये पाईपलाईन करून आणलेलं आहे पाणी. अशा प्रकारे टेस्ट होईनच कळतं पाणी फिल्टरचं आहे का नाही. एक बॉटल पण भरून घेतली आणि आपण निघूया आता पुढच्या प्रवासाला. पेट्रोल तर आहे आपल्या तिथपर्यंत. मातानुमड पेट्रोल पंप किधर मिलेगा? कितना दूर? इस तरफ से हाँ हाँ कितना दूर? हाँ ठीक है चलेगा. इधर से बड़ा रोड है ना? ये सिंगल पट्टी है. ओके चलो. मित्रांनो तर फायनली आपण आता निघालोय माता नवमड म्हणून एक ठिकाण आहे. आशापुरा माताचं लय खूप फेमस ठिकाण आहे गुजरातमध्ये. तिकडं निघालोय मित्रांनो. जाताना पाहू शकताय रोड किती छोटा आहे. एकदम छोटासा रोड आहे. मी परमिशन घेतलेली दिसती रोड वाइंडिंगसाठी म्हणून तर एवढीसा छोटासा पट्टा फॉरेस्टमधनं भेटलाय. तर बघा लोक कशी बसले. हे बघा बाब हे पार रोडवर आले तितक्या गाड्या बी जात नाहीत इतक्या. नाही तर आतापर्यंत आपल्या इथं गाड्यावाले ते बाबे यांना पार घासून पार कट करून जातात. इथं बघा पार पट्टीच्या आत बाबे आले तितके कमी वाहतूक आहे इथं. आली तर एकच गाडी बस येते त्यामुळे इथं काही झाडांना पण एवढ्या गाड्या घासत नाही. अशा पद्धतीचं आहे. नाही मनुष्य तुम्हाला 4-5 किलोमीटर नंतर एखादी गाडी दिसत नाही तर नाही आहे. पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे अशा पद्धतीने. आता तर इथे 1-2 शेतीचे प्लॉट दिसत. हां इथे काही शेतीचे प्लॉट दिसत नाही तर मागं सगळा फॉरेस्ट होता. पुढं पण सगळं फॉरेस्टच आहे. चला आपल्याला अजून 50 किलोमीटर जायचे आज. मित्रांनो तर इथनं 7 किलोमीटर आत गेलं ना समुद्र सीमा दर्शन आहे. तर मित्रांनो पण बंद आहे सध्या. बरं झालं मी त्या गुजरातच्या पाहुणला विचारलं. तर इथनं पाहू शकता समुद्र सीमा दर्शन. आतमध्ये जाऊन आपल्याला बोटीच्या सहाय्याने सीमा दाखवतात. तुम्हाला मग सांगितलं. आणि हे सगळं BSFच्या अंडर येतं. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या अंडर येतं. द आईज अँड एअर ऑफ नेशन अशा पद्धतीने आहे. मित्रांनो तर मी गुजरातमध्ये आपण गेलो होतो काल भारताच्या सर्वात पश्चिम भागाकडे. म्हणजे भारताच्या सर्वात पश्चिम भागाचं टोक कोटेश्वर आहे मित्रांनो. आणि तिकडं जाण्याचा रस्ता इतका खतरनाक होता ना भाऊ. इतका जंगली रस्ता होता. आत्ता मला वाघ दिसला माहिती का मित्रांनो. काय झालं मी येत होतो कोटेश्वरकडून इकडं आपला माताना मठ म्हणून इकडे. तर तिकडं चाललो होतो मित्रांनो. आणि वाटत नाही वेळ एकदम छोटासा रोड लागला होता सिंगल. आणि पूर्ण फॉरेस्ट होतं. दोन्ही साईडला फॉरेस्ट होतं. आणि तिथं एक बोर्ड दिसला होता मला की इथं वाघ बिघ आहेत. आणि अचानक नाही मला काहीतरी दिसलं. आणि मला अर्धा वाघ दिसला. म्हणजे अर्धा जे असतं ना हा बाजू वाघाची. कारण अर्धा आत गेला होता आणि अर्धा बाहेर राहिला होता. मी तशीच कल्टी टाकली मित्रांनो माहिती का. आणि कॅमेराची बॅटरी पण त्या टायमिंगला उतारली होती मित्रांनो. मी आता इथं आल्यावर बॅटरी चेंज केली अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो इथं महाराष्ट्रावरून आला कुठपर्यंत आला? हां कुठून आला बाबा? बारामतीला काय पूर्ण कच्छ दर्शन करणार आहे की काय? नाही भारत. अच्छा पूर्ण भारत दर्शन. आता इकडून मग कुठे? हां इकडून आता असं जैसलमेरला जाणार आहे मी. चला ऑल द बेस्ट. हाँ भाई आगे बड़ा गाँव किधर है? खाने के लिए किधर मिलेगा खाना? कितना दूर? 20
कितना दूर? मित्रांनो ते एकदम असा ढाळ आहे, एकदम असे चढ आहेत रोडला. एक नंबर भाऊ, भारी वाटतंय या रोडने क्रॉस करून. आता रोड मोठा झालाय. मित्रांनो तुम्ही आता गुजरातमध्ये आणि गुजरातमध्ये आपण गेलो होतो भारताच्या सर्वात पश्चिमेकडच्या टोकाला गेलो होतो आणि तिथनं माघारी येतोय. तर मित्रांनो रोड बघा, तुमची जितकी नजर जाईल ना तिथपर्यंत तुम्हाला जंगलच दिसेल. ते बघा सगळे जंगल 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 जंगल, इतकं जबराट जंगल आहे ना. पाठीमागे जवळपास मी 30 किलोमीटरचं जंगल पास करून आलो आहे आणि अजून मला पुढे जंगलच दिसतंय. इतकं खतरनाक जंगल आहे. आता तरी रोड मोठा झाला आहे. मगाशी तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला रोड केवढीसा होता. तर चलो आता बघूया काय होतंय नक्की. भूक तर लय लागली. आता 1 वाजल्या आणि मी जेवलो नाही अजून. गाडीला पण पेट्रोल पाजायला पाहिजे थोडं. चलो आहे का पण आहे भाई पेट्रोल 600 सादा नहीं है क्या? 108 रुपये रेट है क्या? कब? 102 था सब जगह गुजरात में. वो ये प्राइवेट पंप है ना, वो सरकारी है. ओके. आगे कितना दूर है सरकारी पंप? कहाँ जाना है? यहाँ जाना है. इस माता का मठ. आधे किलो. ओके ठीक है, थैंक यू. मेरे उतने ही बच जाएंगे यार. यात्रा कर रहा हूँ मैं, आधा लीटर आ जाएगा मेरा उतने में. हाँ हाँ ले लो. उधर मिल जाएगा ना? नहीं तो मेरे को वापस आना पड़ेगा. मिल जाएगा. ओके. तर मित्रांनो 108 रुपये पेट्रोल आहे प्रायव्हेट पंपाचा स्वतःचाच नियम आहे. काय काय नाही मला. आणि डिझेल 102 रुपये. मित्रांनो तर पाहू शकता हा गायांचा कळप आणि कसा दिसतोय गायांचा कळप. हे आपण मागं पाहिलं की गायांची शिंग कशी होती, गिर गाया होत्या त्या. आणि ह्या बघा वेगळ्याच गाय आहेत तिकडं कच्छमध्ये. अशा सगळे नंदी बैल असल्यागत गायांची शिंग आहेत. बघा गायांची शिंग कशी एकदम बैलागत गायांची शिंग आहेत सगळे. ₹103 इथं गुजरातमध्ये स्वस्त पेट्रोल आहे म्हणून बरं आहे. हां गुजरात में सस्ता पेट्रोल है भारत में. मंदिर ये रहा सामने, ये जाएंगे ना. हाँ तो ये लेफ्ट साइड में अंदर जाएंगे तो मंदिर, गाड़ी कहीं पे पूरा वो ऊपर कौन सा मंदिर है फिर? एक है वहाँ ऊपर भी है, वो सामने वो शॉप वाला ना, वो ऊपर भी दिखाएगा आपको. ओके. महाराष्ट्र पुणे हाँ ओके. हो ऑल इंडिया. मित्रांनो तर आलोय आपण आशा मातादा मठ. म्हणजे मित्रांनो ही आशा माता म्हणूनही देवी त्यांचं मंदिर आहे इथं. आणि ही इथले जे गुजरातचे जडेजा म्हणून घराणं आहे त्यांची कुलदेवी ती आहे. आणि मित्रांनो इथं म्हणजे ते जडेजा लोक नाही आहेत तर सगळे देशभरातनं सगळे येतात. इतकं फेमस जागृत देवस्थान आहे हे. तर नक्की काय आपण सविस्तरमध्ये येतो. सर मंदिर गाड्या पण येते. इथलं मंदिर आतमध्ये दिसतं. इथं मंदिर भाई कितना दूर? और ऊपर जो मंदिर है वो कौन सा है? वो उधर से हाडला भवानी. हाँ हाडला भवानी. ओके. मित्रांनो तर आपण आलेलो आहे आता आशा माता मंदिर. ओके. मित्रांनो तर फायनली गाडी लावली इथं पार्किंगला आणि आपण आता निघालोय. चावी घेतली हां चावी घेतली. आपण आता निघालोय मंदिराच्या आतमध्ये. अशा पद्धतीचं मंदिर आहे. आशापुरा म्हणून मातादा मठ म्हणून फेमस आहे. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही काय माहिती. फक्त डीव्हीला अलाउड नाही आहे. स्कर्ट बीट घालून यायला अलाउड नाही आहे इथं. तर इथं अगोदर पहिलं भोजन करूया अन्न क्षेत्रामध्ये. अशा पद्धतीचं सुंदर ठिकाण आहे. आतमध्ये एकदम मस्त वाटते. इथं काय प्रसादाचं टोकन भेटते का? पिणे का पाणी?
चला जाऊया. जी एक भाजी होती. तर मित्रांनो तर फायनली जेवायला आलो आहे आशा माता मंदिरामध्ये. तर इथं पाहू शकता हे डाळ आहे, भात आहे, लापशी आहे, पुरे आहे आणि अजून बटाट्याची भाजी होती. जेवढं मला सुरुवातीला घेतलं चांगलं लागलं तर अजून घेऊ अशा पद्धतीने आहे. तर चला जेवण करूया. मित्रांनो तर फायनली आलो आहे माताना मठ. तर हा आशा पुरा माताचा मठ आहे मित्रांनो. तुम्हाला इतिहास सांगितलंच की जडेजा घराण्याची कुलस्वामिनी कुलदेवी म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आणि इकडं भोजनालय हे पाहू शकता, प्रसादालय कंटिन्यू चालू असते आणि इकडून एंट्री. तर हे मंदिर 1 ते 3 बंद असतं दुपारी. अशा पद्धतीने आहे. तर इथं बसूया सावलीला जरा फॅनच्या हवेखाली. आणि इथनं गेट आहे, त्या गेटच्या पाठीमागच लावलं आहे आपण गाडी त्या दुकानाच्या. मित्रांनो तर फायनली आता मंदिरात दर्शन करायला निघालो. हो का इकडं पाहू शकता हे मंदिर आहे पाठीमागं, दिसलं का? तर चला दर्शन करूया. काही लाईन बी नाही इथं जास्त, त्यामुळे दर्शन लगेच होईल पटक्यास आणि जाऊया. आहे की आतमध्ये आल्यावर लाईन आहे थोडी. तर मित्रांनो हे असं सुंदर असं मंदिर आहे आणि आपण आता आत चाललेलो आहे पाहू शकता इथनं. तर इथंच बाहेरच बूट वगैरे काढायला लागेल. मित्रांनो तर फायनली आपण नव्हे आशापुरा मंदिरापाशी आलेलो आहे मित्रांनो. तर इथं आल्यानंतर नव्हे काल जी आपल्याला भेटली होती फॅमिली, ती पुन्हा फॅमिली भेटलेली आहे ही राजस्थानची. क्या बोलोगे भाई? अभी बोलो, अभी तो बोल रहे थे वीडियो में आना है, वीडियो में आना है. बोलो बोलो. यो लय चका रे. क्या रे भाई क्या? आशापुरी मंदिर लजपुर ओके दर्शन के लिए आया है राजस्थान से, ओके. हिमाल से, जालोर डिस्ट्रिक्ट, पूरा परिवार, माय जीजाजी, माय बड़े फादर, बड़े भैया, ब्रदर, माय वाइफ, माय मदर. तर मित्रांनो चला या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. आता मी निघतो पुढच्या प्रवासासाठी. हा एकदम चेकाळी व्हिडिओमध्ये आली आणि काय झालं त्यांच्यातलं एक नाही लई एकदम इंग्लिशमध्ये झाडायला लागलं, ते खुश झाली. चलो बाय 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 बाय. मित्रांनो तर जवळपास इथंच 1-1.5 तास आराम केला मी. इथनं एक व्हिडिओ टाकला यूट्यूबला, एक इंस्टाग्रामला आणि एक फोटो टाकला. अशा पद्धतीने करून आता निघालो पुढच्या प्रवासाला. उशीर झाला, 50 किलोमीटर जायचं आहे मला अजून पुढं. झोप आली होती मेन तर त्यामुळे मी थांबलो होतो. पहिलं अगोदर झोपलो 15-20 मिनटं, मग काम केलं. मित्रांनो ते भाऊ भेटले गुजरातमध्ये. काय म्हणता येत नाही, क्या बोलोगे? मित्रांनो तर फायनली भुजमध्ये पोचलो आहे आणि काही चार्जिंग नसल्यामुळे काही व्हिडिओ नाही काढला. तर आलो आहे आता. काय ते खावं म्हणलं. पहिलं तर एक दाबेली खाल्ली मित्रांनो आणि मग एक भेळ खाल्ली आणि आता आपण निघतोय. ह्यांनीच आपल्याला कुठं राहायचं ते सांगितलं. जिथं आपण दाबेली खाल्ली त्यासमोरच एक मंदिर होतं, तर त्या मंदिरात आपण राहणार आहे. आजचा मुक्काम काय नाही. चार्जिंग काहीच नसल्यामुळे व्हिडिओ काही काढला नाही. तर अशा प्रकारे पाहू शकता मित्रांनो मंदिरामध्येच आपण स्लिपिंग बॅग टाकून झोपणार आहे आज आणि अशा प्रकारचा आपला मुक्काम आहे. तर मित्रांनो चला का आजचा दिवस तर संपला मित्रांनो. उद्या तुम्हाला सगळं भुज शहर दाखवतो. चला भुज शहर पाहूया उद्या.